हाय हॅलो नमस्कार। तर मी आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते। तर पहिला पदार्थ तर मी बनवला होता शंकरपाळी, त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती, तर तुम्ही चेकआउट करा नक्की। छान अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे ती। अचूक प्रमाण वापरून मी त्या बनवली आणि आज चिवडा बनवणार होते मुरमुऱ्यांचा आपला, आणि तो हळद मिठाचा। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, जे काही तुम्ही पोह्यांचा चिवडा बनवा किंवा हा, तर पहिल्यांदा आपल्याला तो चाळूनच घ्यायचा, कारण असे थोडेसे त्यात पावडर निघते, म्हणजे त्याचाच असतो तो चिरमुऱ्यांचाच, पण घाण थोडीशी निघते, तर साफ करून घ्यायचं। तर आता चिरमुऱ्यांसाठी चिवडा बनवण्यासाठी मी आता तयारी करते। तर कढीपत्ता माझ्याकडे कुंडीत लावलेलाच आहे घरातच, तर मी तो तोडून घेते आणि तुम्हाला एक दाखवते गोष्ट, म्हणजे वाढतो तो, पण नंतर काय होतं की किडे आळ्या त्याच्यावरती चढते ते बघा, आणि ह्या आळ्या अशा ते कढीपत्ता खराब करतात। तर कशामुळे होत असेल ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे तो मी उपाय याच्यावरती करेल। तर आता चिवड्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे मी। आता काय काय लागणार आहे हे तुम्हाला दाखवतेच। तर आपल्याला जिरे मोहरी हळद वगैरे लागणार आहे, आणि फरसाण बुंदी आहे माझ्याकडे, तर बुंदी बारीक शेव वगैरे टाकणार आहे, खोबरं चिरून घेतलेलं आहे, शेंगदाणे, तुमच्याकडे डाळे अवेलेबल असतील तर ते टाका, मी नाही टाकत कारण आमच्यात खात नाहीत। आणि कांदा माझ्याकडे वाळलेला कांदा आहे, तो सुद्धा मी त्यात टाकणार आहे, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता। तर आता मी पहिल्यांदा तेल गरम करून घेते आणि त्यात आपल्याला शेंगा बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत, कारण मोठा गॅस केला तर त्या करपतील आणि आतून नीट भाजले जाणार नाहीत। त्यामुळे आता मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेते। तुम्ही अशा प्रकारे चिवडा करून बघा, खूप छान होतो चिवडा। आणि काय एकदमच सगळं जर का तुम्ही एका चिवड्यासाठी म्हणजे जास्त क्वांटिटीचा असेल आणि तुम्ही करत असाल ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त प्रमाण पडतं। त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, तर 2 किलोचा चिवडा घेतलेला आहे, तर एका पातेल्यात 1 किलोचा आणि दुसऱ्या पातेल्यात 1 किलोचा, आणि जसं मी भाजते तर एकत्रच सगळं, तर ते अर्धा मी डिवाईड करते, थोडंसं टाकून घेते, म्हणजे हलवायलासुद्धा इझी जाईल आणि आपल्याला म्हणजे मिक्स पण चांगलं होईल ते, जेणेकरून कमी जास्त काय प्रमाण पडणार नाही। म्हणून जर का तुमच्याकडं मोठं जास्त पातेलं वगैरे असेल तर तुम्ही एकत्रसुद्धा करू शकता, पण माझ्या म्हणण्यानुसार तर वेगवेगळंच करा। तर आता खोबरं वगैरे पण मी भाजून घेते, कच्चं खोबरं नाही टाकणार, कारण मग ते खोबरं चांगलं लागत नाही, म्हणून ते पण भाजून घेते बारीक गॅसवरतीच, म्हणजे चांगलं भाजलं जातं ते। तर आता तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये फास्ट दिसत असेल, तर आता मी हे सगळं असं भाजून घेते, आणि नंतर जो काय कांदा आहे ना, तो सुद्धा मी भाजून घेणार आहे आणि वेगवेगळं त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर आता फोडणी द्यायची, तर त्याच तेलामध्ये मी आता जिरे मोहरी टाकते, मिरच्या कढीपत्ता आणि थोडीशी हिंग पण टाकायची, म्हणजे चव चांगली येते। तर त्याची अशी सगळ्याची फोडणी देते मी। कोथिंबीर नाही टाकणार, कारण कोथिंबीर लगेचच म्हणजे काळी पण पडते, ते चांगली नाही लागत कोथिंबीर, म्हणून मी कोथिंबीर टाकणार नाही। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाका त्यात, आणि हळद टाकून घ्यायचे, आणि ते सगळं चांगलं मिक्स करून घेऊन आपल्याला जे आता आपण सगळे पदार्थ म्हणजे शेंगदाणे खोबरं आणि कांदा टाकला आहे ना, ते मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे, आणि मग नंतर आपल्याला तर आता ते तर कढईमधलं मी टाकून घेतलं आहे एका ह्याच्यात, आणि दुसरीकडे आता परत तेल गरम करत ठेवते, आणि दुसऱ्या पातेल्यात आपल्याला ते सगळं टाकायचं। तर तोपर्यंत मी ह्या पातेल्यामध्ये ना, घमेल्यामध्ये ते फरसाण बुंदी बारीक शेव वगैरे आहे ना, ते टाकून घेते, आणि हे जेव्हा गरम असताना तेव्हाच ते जरा चांगलं मिक्स होतं, म्हणून आता थोडंसं त्याला मिक्स करून घेते। तोपर्यंत इकडं तेलसुद्धा तापेल,
आणि आता शेव वगैरे टाकते मी थोडी थोडीशी, आणि बुंदी टाकते आणि फरसाणसुद्धा टाकून घेते. तर असा आणि परत ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घ्या आणि पूर्ण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर दुसऱ्या घमेल्यात पण मी तसंच केलेलं आहे, फोडणी दिली त्याला सगळी आणि ते पण सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं. थोडीशी हिंग वगैरे टाकून सगळं तसंच सगळं मिक्स करून घेते. तर आता तुम्ही चिवडा बघू शकता, छान असा कुरकुरीत झाला आहे, चवीला सुद्धा छान झाला आहे. तुम्हाला जर का थोडंसं गोडसर पाहिजे असेल तर त्यात थोडीशी पिठी साखर मिक्स करा, जो की आपण पातळ पोह्याला टाकतो ना तो तसा तो होईल, म्हणजे चवीला छान लागेल. म्हणजे तिखट जास्त झाला तर थोडीशी पिठी साखर टाकायची त्यात. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.